MahaEMRS e-learning project. Class 6, subject science. Name of the topic is components of food. Myself, Mahendra Vishnu Kamble from Eklavya Model Residential School, Sahasrapur. Hi students, today we are going to learn components of food म्हणजेच अन्नाचे घटक. You have already learned about components of food, that is carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, roughage and water. These components of food are called nutrients. So friends, you know that आपण ही न्यूट्रिएंट्स कुठून मिळवतो? From where we get these nutrients? Yes, ही न्यूट्रिएंट्स आपण दररोजच्या फूडमधून घेतो. आर यू नो, ह्याच दररोज घेतल्या जाणाऱ्या फूडला काय म्हणतात? येस, ह्याच दररोज घेतल्या जाणाऱ्या फूडला डाएट असे म्हणतात. सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न बॅलन्स्ड डाएट म्हणजेच समतोल आहार. फ्रेंड्स, जेव्हा फूडमधून एखादं न्यूट्रिएंट्स आपणास जास्त मिळत असेल तर ते आपल्या हेल्थसाठी हार्मफुल असतं. सिमिलरली, जेव्हा फूडमधून एखादं न्यूट्रिएंट्स आपणास कमी मिळत असेल तर तेही आपल्या हेल्थसाठी हार्मफुल असतं. दॅट्स वाय आपली हेल्थ जर आपणास चांगली ठेवायची असेल तर आपणास प्रॉपर न्यूट्रिएंट्स असलेलं फूड घेणं आवश्यक आहे. त्यालाच बॅलन्स्ड डाएट असे म्हणतात. सो बॅलन्स्ड डाएट मीन्स our diet should have all nutrients in right quantities with good amount of roughage and water. Such diet is called balanced diet. Okay, so diet for different people, वेगवेगळ्या व्यक्तींचा वेगवेगळा आहार. So first, you know that diet changes according to the age of the people. समजा स्मॉल चाइल्ड असेल तर त्याचा डाएट यंग पीपलपेक्षा डिफरंट असतो. बिकॉज स्मॉल चाइल्ड यांना कमी एनर्जीची गरज असते आणि यंग पीपलला जास्त एनर्जी डाएटची गरज असते. So, small child taking little food than young peoples. Similarly, male peoples requires more food than female peoples. Because male peopleची बॉडीची स्ट्रक्चर फिमेल पीपलच्या बॉडी स्ट्रक्चरपेक्षा डिफरंट असते. सो मेल हॅविंग डिफरंट डाएट दॅन फिमेल. Again, another one example, diet changes according to the profession. For example, farmer, industrial labor यांना जास्त एनर्जी असलेल्या फूडची गरज असते. अँड ऑफिस वर्कर, टीचर यांना बैठे काम असल्याने यांच्या डाएटमध्ये कमी एनर्जी असते. According to that, we can say that balanced diet is depend upon amount of physical work we do. Okay, so that balanced diet we can take from home food materials. That is very cheap. That means anyone, कोणीही बॅलन्स डाएट ईट करू शकतो, खरेदी करू शकतो. फॉर दॅट एक्सपेन्सिव्ह फूड, महाग फूड खाणं आवश्यक आहे किंवा खरेदी करणं आवश्यक नाही. यू नो दॅट पल्सेस, ग्राउंडनट, सोयाबीन, स्प्राउटेड सीड्स मीन्स अंकुरित धान्य. अगेन फर्मेंटेड फूड्स, फॉर एक्झाम्पल इडली, डोसा,
सिमिलरली कॉम्बिनेशन ऑफ फ्लावर्स, व्हीट फ्लॉवरमध्ये पल्सेस फ्लॉवर मिक्स केली तर ते अतिशय पोषक सिद्ध होतात. अगेन यू नो दॅट बनाना, स्पिनॅच, सत्तू, जागरी, व्हेजिटेबल्स, ही सर्व फूड्स आम्हाला लार्ज क्वांटिटीमध्ये न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करतात. याचा अर्थ असा नव्हे की आपण न्यूट्रिशियस फूड खाल्लं की आपल्याला सर्व काही मिळालं. नाही, बिकॉज ते न्यूट्रियस फूड आपण कसे कुक करतो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट हिअर. बिकॉज न्यूट्रियस फूड आपण प्रॉपरली कुक केले तर त्यातील न्यूट्रियंट्स लॉस्ट होत नाहीत. जर आपण न्यूट्रियंट्स फूड जास्त टाईमसाठी कुक केल्यास त्यातील काही न्यूट्रियंट्स लॉस्ट होतात. जर कुकिंग करताना जास्त हीट यूज केली तर व्हिटॅमिन सी लॉस्ट होते. सो प्रॉपरली कुक न्यूट्रियंट फूड. अगेन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स कट किंवा पील केल्यानंतर वॉश केल्यास त्यातील व्हिटॅमिन आणि मिनरल्स लॉस्ट होतात. बिकॉज सम व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स contains vitamin and minerals in their skin. So wash fruits and vegetables before cutting and peeling. Another one example, you know that rice and pulses. Rice and pulses also don't wash. राईस अँड पल्सेस जर आपण वॉश केली तर त्यामुळे सुद्धा त्यातील विटॅमिन्स आणि मिनरल्स लॉस्ट होतात. सो फ्रेंड्स, आपण फूड कुक का करत असतो? बिकॉज त्यामुळे फूडची टेस्ट इम्प्रूव्ह होते. फूड कुक करतो कारण त्यामुळे फूड डायजेशन इझी होतं. बट फ्रेंड्स, जर आपण मोर फॅटी फूड आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केले तर ते आपल्या हेल्थसाठी हार्मफुल असतं. बिकॉज मोर फॅटी फूड सतत ईट केल्याने ते आपल्या बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होते, साठून राहते. त्यामुळे आपणास ओबिसिटी डिसीज होतो, म्हणजेच लठ्ठपणा होतो. आणि त्यामुळे आपणास बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके, देन व्हॉट इज मीन बाय ओबिसिटी? इफ वी ईट too much of fatty acids, we may suffering from condition is called obesity. So the next point is deficiency diseases. Deficiency means अभाव किंवा कमी असणे. कशाची कमी असणे? एखाद्या न्यूट्रियन्सची डिफिशियन्सी असणे. मेनी पीपल्स इनफ फूड ईट करत असतात, बट समटाईम्स त्या फूडमध्ये पर्टिक्युलर न्यूट्रियंटची डिफिशियन्सी असते. आणि जर हे लॉंग टाईमसाठी असेल तर त्यामुळे एक डिसीज होतो, त्यालाच डिफिशियन्सी डिसीज म्हणतात. दॅट मीन्स द डिसीज दॅट ऑकर ड्यू टू लॅक ऑफ न्यूट्रियंट्स ओव्हर अ लॉंग पिरियड इज कॉल्ड डिफिशियन्सी डिसीजेस. ओके, सो लेट अस study about deficiency diseases in detail. First, deficiency of protein. इनफ प्रोटीन जर आपण आपल्या डाएटमध्ये लॉंग पिरियडसाठी घेत नसेल तर त्यामुळे आपल्याला जो डिसीज होईल त्याचे सिम्पटम्स आहेत स्टंटेड ग्रोथ, म्हणजे बॉडीची ग्रोथ स्टॉप होईल. स्वेलिंग ऑफ फेस, चेहरा सुजेल. डिस्कलरेशन ऑफ हेअर मीन्स हेअरचा कलर निघून जाईल. स्किन डिसीजेस होतील. अँड लास्ट डायरिया मीन्स फ्रिक्वेंटली टॉयलेटला होणे. ओके, लेटस नेक्स्ट डिफिशियन्सी ऑफ कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन. जर आपल्या फूडमध्ये लॉंग पिरियडसाठी ही दोन्ही न्यूट्रियंट्स नसतील तर फर्स्ट यू नो दॅट बॉडीची ग्रोथ स्टॉप होईल, दॅट इज ग्रोथ ऑफ बॉडी स्टॉप्स. सेकंड,
पर्सन बिकम्स लीन, थीन अँड वीक. म्हणजेच बॉडी सडपातळ होऊन वीक होते आणि मूव्हमेंट करणंसुद्धा अवघड होतं. ओके. नेक्स्ट डिफिशियन्सी ऑफ डिसीज इज डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. जर आपणास डाएटमधून प्रॉपर व्हिटॅमिन ए नाही मिळाले तर आपणास डिफिशियन्सी डिसीज होतो, तो म्हणजे लॉस ऑफ विजन. त्याचे सिम्पटम्स पुअर व्हिजन म्हणजेच कमी दृष्टी, लॉस ऑफ विजन इन डार्कनेस म्हणजे अंधारात दृष्टीनाश, अँड समटाईम कंप्लीट लॉस ऑफ विजन. ओके. नेक्स्ट डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन इज B1. Vitamin B1. If we cannot get proper B1 vitamin from diet, we suffer from disease very. The symptoms of this disease are weak muscles, स्नायू अशक्त होतात, and very little amount of energy available for work. काम करताना अगदी कमी एनर्जी अवेलेबल असणे. That is very disease. Now next deficiency vitamin is C. सी व्हिटॅमिन आपल्या फूडमध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये नसेल तर आपल्याला डिफिशियन्सी डिसीज स्कर्वी हा होतो. त्याचे सिम्पटम्स ब्लिडिंग गम्स म्हणजे हिरड्यातून रक्तस्राव होणे, वुंड्स टेक लॉंगर टाईम टू हील म्हणजे जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ घेणे. दॅट इज अबाउट स्कर्वी डिसीज. नेक्स्ट डिफिशियन्सी व्हिटॅमिन इज व्हिटॅमिन डी. जर डी व्हिटॅमिन आपल्या डाएटमध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये नसेल तर आपणास रिकेट्स डिसीज होतो. सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज आर बोन्स बिकम सॉफ्ट अँड बिकॉज ऑफ दॅट बोन्स बिकम्स बेंट. बोन्स सॉफ्ट होतात व त्यामुळे ती बेंट होतात. दॅट इज रिकेट्स डिसीज. नाव let us study about deficiency mineral calcium. If calcium mineral is not proper in our food, then bone and tooth decay हा deficiency disease आपल्याला होतो. त्यामुळे आपले बोन्स सॉफ्ट होतातच, त्याचबरोबर वीक होतात. दॅट इज बोन्स बिकम सॉफ्ट अँड वीक. So next deficiency mineral is iodine. आयोडीन जर आपल्या डाएटमध्ये लेस असेल, रेग्युलरली नसेल तर आपणास डिफिशियन्सी डिसीज ग्वायटर होतो. त्याची सिम्पटम्स आपल्या नेकमधील ग्लँड्स स्वेलिंग होतात, म्हणजेच त्या ग्लँड्सना सूज येते. आणि चिल्ड्रन जर असतील तर त्यांच्यामध्ये मेंटल डिसॅबिलिटी येते, बौद्धिक अकार्यक्षमता निर्माण होणे. नेक्स्ट डिफिशियन्सी मिनरल इज आयरन. जर आपल्या डाएटमध्ये प्रॉपर आयरन नसेल तर आपणास डिफिशियन्सी डिसीज ॲनिमिया होतो, ज्यामुळे आपल्याला विकनेस हे सिम्पटम्स पाहाव्यास मिळतात. सो दॅट इज अबाउट ॲनिमिया. इन दिस वे we learned in this topic balanced diet. Balanced diet means the diet provides all the nutrients that our body needs in right quantities along with adequate amount of roughage and water. And next point we learned deficiency diseases. Deficiency of one or more nutrients in our food for long period of time may cause certain diseases or disorders. Thank you.